संस्कृतीवर आजवरी भरपूर अशा गाण्या बनवल्या, पण कुठेतरी कलाकाराला एकत्र आणून त्यांची संस्कृती स्टेजवर प्रदर्शित करण्याचा एक संधी आपले निकोले साहेबांनी सर्व कलाकाराला उपलब्ध करून दिली। कुठेतरी इथं जो काही मान सन्मान दिला जातो, एक एनर्जी देण्याचं काम निकोले साहेबांच्या माध्यमातून होत आहे। ही फार मोठी गोष्ट आहे, त्या प्रत्येकाला जमा नाही। कितीतरी आमदार होऊन गेलं, खासदार होऊन गेलं, पण त्यांनी आजपर्यंत असा केला नाही। कलाकाराची दखल कोणत्याच व्यक्तीने घेतली नाही, पण कुठेतरी कलाकारांना एकत्र आणण्याचं काम निकोले साहेबांनी केला। आपली 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करू उत्सवानी इथं सगळं 9 तरुणाला मी एकच सांगेन, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपली नाचू गाव, तिथं आपली संस्कृती आहे, तिथं खरी आपली ओळख आहे, त्यात झालाच पाहिजे। पण आपला आदिवासी समाजातलं जे काही तरुणी ते शिक्षण पण घेतला पाहिजे, बरोबर ना। आपल्याकडे कंपनीत कामाला जाऊन ठीक आहे, रोजगार आहे, पण फक्त रोजगार आहे म्हणून शिक्षणाला दुर्लक्ष करून चालणार नाही। कुठेतरी शिक्षण पण घेतलं पाहिजे। आपल्या प्रत्येकात निकोले साहेबांसारखी ताकद निर्माण करायची असेल तर निकोले साहेबांकडे ती ताकद, नेतृत्व करण्याची ताकद क्या आली? त्यांनी शिक्षण घेतला, अनुभव घेतला, बरोबर ना। त्याच्यामुळे शिक्षण घेणं गरजेचं आहे। कुठेतरी शिक्षणाकडे नवतरुणाही लक्ष दिला पाहिजे। फक्त गाण्यापुरता संस्कृती दाखवून चालणार नाही। आपली तारपा फक्त मोबाईलात ना, पण स्वतःला तर तारपा नाचतात नाही, काय फायद्याचा, बरोबर ना। अरे आदिवासी चांगला का सर, हातावरचं केस उभं राहणं पाहिजे। निकोले साहेब स्वतः तारपा नाचत, इथं कितीतरी असं आदिवासी तरुणी हवं स्वतःला आदिवासी म्हणत, पण दिलं तारपा। आपली संस्कृतीचा नाच नाचता नाहीये, तर कुठेतरी फक्त गाण्यापुरता नाचण्यापुरता संस्कृती नाही, तर ती स्वतः आपली आत्मसात करून नाचता आला पाहिजे। जास्त वेळ घ्यायचा नाही। पुन्हा एकदा निकोले साहेबांचं मनापासून आभार। आम्हा सर्व पालघरच्या YouTube कलाकाराला एकत्र स्टेजवर आणण्याचं काम, सगळ्यांना मान सन्मान देऊन प्रेरणा द्यायची, ऊर्जा देण्याचं काम केल्याबद्दल मनापासून निकोले साहेबांचा धन्यवाद, आयोजकांचा धन्यवाद। जोहार, जय आदिवासी।